विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांकडून अवैध दारू वाहतूक, दारू निर्मितीच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण येथील पोलिसांनी 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत 6.5 कोटींहून अधिक रोकड, 7.5 कोटींचे दागिने, 3.25 कोटींची दारू आणि 22 लाखांचा गांजा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीची 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर व जिल्ह्यांतर्गत नाके उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. कर्नाटक सीमेवर सोलापूर, कोल्हापूर व सांगली या 3 जिल्ह्यांनी येथील पोलिसांच्या सहकार्याने 26 सीमा तपासणी नाके सुरू केले आहेत. त्या ठिकाणी 24 तास पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. जिल्ह्यांतर्गत हालचालींवरही पोलिसांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता काळात ही कामगिरी बजावली आहे. अजूनही पोलिसांचे त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष आहे. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनीही अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, सोलापूरचे अधीक्षक भाग्यश्री जाधव, उप अधीक्षक SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगाव, वरळेगाव तांडा, शिवाजीनगर तांडा या परिसरात धाडी टाकण्यात आल्या. येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर कारवाई करून त्यात 11,450 लिटर रसायन, 575 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 7,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय विनापरवाना मद्यपानास परवानगी देणाऱ्या 8 ढाब्यांवरही कारवाई करून ब्रीथ अॅनालायझरद्वारे ग्राहकांची वैद्यकीय चाचणी करून ढाबा मालक आणि मद्यपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी ढाबा मालकास प्रत्येकी 25,000 रुपये तर मद्यपींना 3,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आतापर्यंत आचारसंहिता काळात या विभागाने जवळपास 1.5 ते 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि नष्ट केला आहे.